हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या मंगळवार 3 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये शेवटी तेच घडलंय ज्या गोष्टीची आपल्या सर्वांना भीती वाटत होती. ईश्वरीवर अर्णवने विश्वास ठेवलेला नाहीये. आपण सगळ्यांनी काल पाहिलं होतं की मामीने आकाश आणि मेघनाच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि आकाश आणि नम्रताला जबर धक्का बसला. आता या संकटातून बाहेर येण्याचा एकच मार्ग होता आणि तो म्हणजे ईश्वरीने अर्णवला सांगायला पाहिजे की नम्रता आणि आकाशचं एकमेकांवर प्रेम आहे आणि जर अर्णवची साथ या सगळ्यांना मिळाली असती तर आकाश आणि नम्रताचं लग्न होणं सोपं झालं असतं. आणि ईश्वरीने तेच केलं. ती अर्णवला भेटली. अर्णवला तिने सांगितलं की आकाश आणि नमुताईचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांना एकमेकांशी लग्न करायचंय, तुम्ही माझी मदत करा, आम्हाला साथ द्या. पण अर्णवने चक्क ईश्वरीला ढकललं, दूर लोटलं, तिचा हात झटकला आणि म्हणाला की तुझी आई एकानंतर एक प्लॅन बनवताय. तुमचं सत्य मला कळलंय. तुम्ही संपूर्ण देसाई कुटुंब खोटारडं आहे आणि मी नम्रता आणि आकाशच्या लग्नाला सपोर्ट करणार नाही. आकाशचं मेघनाशी लग्न होतंय तेच योग्य आहे. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्का बसला आणि ईश्वरी ढसाढसा रडू लागली. म्हणजे अर्णव खूप वाईट वागतोय. मग आता आकाश आणि नम्रताचं लग्न होऊ शकेल का? ईश्वरी आता काय करणार हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल. तर फ्रेंड्स, हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी अर्णवला बाजूला नेते आणि म्हणते, अर्णव सर, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचंय. अर्णव आश्चर्याने विचारतो, तू माझी परमिशन मागतीये की तुला माझ्याशी महत्त्वाचं बोलायचंय, बोलू का असं? तर ईश्वरी म्हणते, हो सर, कारण मला खूप महत्त्वाचं बोलायचंय, सिरियस मॅटरवर बोलायचंय. तर अर्णव चिडून म्हणतो, मी तुला सिरियसली घेणं केव्हाच बंद केलंय आणि मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाहीये, तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाहीये. ईश्वरी म्हणते, सर प्लीज ऐकून घ्या ना, खूप महत्त्वाचं बोलायचंय. पण अर्णव काही बोलणार इतक्यात अंजली ईश्वरीला हाक मारते आणि म्हणते, ईश्वरी इकडे येतेस का? ईश्वरी मागे वळून पाहते आणि म्हणते, हो ताई. ती अर्णवकडे पाहते पण अर्णव तिचं ऐकण्याच्या तयारीतच नसतो. ईश्वरी म्हणते, हो ताई, आलेच. आणि ईश्वरी अंजली जवळ जाऊन उभी राहते. अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, मी तुला जे गिफ्ट द्यायचे ना ते दिलंय, पण मी तुला अजून एक वचन दिलं होतं की आज तू जे काही मागशील ते मी तुला मिळवून देईल. मग तुला राजेश शिर्के कुटुंबापासून काय हवंय तू आज तेच सांगायचं. अर्णव तोंड वाकडं करतो की आता ही बाई काय मागणार देव जाणे. तर घरातले सगळे खूप खुश असतात. नम्रता आणि आकाशला वाटतं की ईश्वरी आता आपल्या लग्नाबद्दलच सगळ्यांना सांगेल आणि आपल्या लग्नाची परवानगी मागणार. त्यामुळे हे दोघे सुद्धा खुश असतात. तर सदावर्ते कुटुंब ज्यामध्ये मेघना असते ते सुद्धा आश्चर्याने पाहतात की आता ईश्वरी नेमकं काय मागणार आहे. अंजली ईश्वरीचं खूप कौतुक करते आणि म्हणते, ईश्वरी, तू माझ्यासाठी जे काही केलंय ना, मी त्या उपकारांची परतफेड कधीच करू शकणार नाही. तू सगळ्यात आधी माझी मैत्रीण बनली, मग माझी वहिनी बनून या घरात आली आणि आता तू माझ्यासाठी देव बनलीस, देव. तू माझ्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवलाय. मी तुझ्यासाठी कितीही केलं, तुला कोणतंही गिफ्ट दिलं ना तरीसुद्धा ते कमीच आहे. ईश्वरी म्हणते, ताई असं का बोलताय? असं प्लीज बोलू नका. मी जे काही केलं ना ते माझं कर्तव्यच होतं. अर्णव हे सगळं ऐकत असतो की ईश्वरीने त्याच्या ताईचा जीव वाचवलाय, ताईच्या होणाऱ्या बाळाचा जीव वाचवलाय. तरीसुद्धा अर्णव ईश्वरीशी जे काही वाईट वागतोय ना त्यामुळे हळूहळू आता अर्णवचा सुद्धा राग यायला लागलाय, एवढं मात्र नक्की. तर अंजली ईश्वरीला म्हणते, ईश्वरी, ते सगळं सोड. आता सांग, तुला आमच्याकडून काय हवं आहे? आमच्या राजेश शिर्के कुटुंबाकडून काय हवंय ते मी तुला नक्की मिळवून देईल. असं म्हणून अंजली ईश्वरीच्या हातात माईक देते आणि वल्लरी हे सगळं पाहत असते. वल्लरीने आधीच प्लॅन बनवलेला असतो म्हणून ती खूप खुश असते. तर ईश्वरी नम्रता आणि आकाशकडे पाहते. हे दोघे खुश होतात. नक्कीच आता ईश्वरी आपल्या लग्नाचा विषय काढणार आहे. त्यांना आनंद झालेला असतो. राजेश विचार करतो, ईश्वरी काय मागणार आहे? अंजली, अर्णव या सगळ्यांना प्रश्न पडतो की ईश्वरी आता काय मागेल. ईश्वरीच्या हातामध्ये माईक असतो आणि ईश्वरीला हेच मागायचं असतं, हेच सांगायचं असतं की नमुताई आणि आकाश सरांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी द्यावी, हेच मला मागायचं आहे. पण सगळ्यांसमोर हे सांगताना ईश्वरी खूप घाबरते, ततफप करू लागते. मला काय मागायचंय, मला हे मागायचं होतं असं म्हणून ती अडखळत असते. आजी तिला म्हणते, अगं ईश्वरी, कशाला संकोच करतेस? तुला जे हवं असेल ना ते माग, आम्ही ते तुला नक्की देऊ. अर्णव खूप चिडतो
आजी हे काय करतीये? ईश्वरी काही बाही मागू शकते. आजी अंजलीला आणि ईश्वरीला म्हणते, चला लवकर, सगळे पाहुणे खोळंबलेत, तुमचा काय कार्यक्रम आहे तेवढा लवकर उरकून घ्या. मामासुद्धा ईश्वरीला म्हणतो, माग माग, नको घाबरूस. नम्रता आणि आकाश खूप खुश असतात की आता आपल्या लग्नाचा विषय निघणार आणि आपल्या लग्नाला परवानगी मिळणार. आणि ईश्वरी ही सगळी हिंमत एकवटते आणि म्हणते, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं, पण ईश्वरी काही बोलणार इतक्यात वल्लरी हात वर करते आणि म्हणते, थांब ईश्वरी. ईश्वरी थांबते. सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात. मामाला प्रश्न पडतो की हिने ईश्वरीला का थांबवलंय? तर मामी ही चक्क स्टेजवर जाऊन उभी राहते आणि ईश्वरीला म्हणते, चल दे माईक. आणि ती ईश्वरीच्या हातातून माईक हिसकावून घेते. ती खूप खुश असते आणि म्हणते, सॉरी बरं का, ईश्वरीला जे काही मागायचंय ना ते तर तिला मिळणारच आहे, पण ते ती नंतर मागेल. मला सगळ्यात आधी एक खूप मोठी अनाउन्समेंट करायची आहे, एक आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांना सांगायची आहे. हे ऐकून घरातील सगळ्यांना आश्चर्य वाटतं की मामीला अशी कोणती मोठी अनाउन्समेंट करायची आहे, आनंदाची बातमी सांगायची आहे. तर मामा मात्र चांगला दचकतो. अरे बापरे, या वल्लरीला आनंदाची बातमी सांगायची आहे म्हणजे तिला ज्या गोष्टीचा आनंद झालाय त्या गोष्टीचा मला जबर धक्का बसणार हे मामाला माहीत असतं. आणि वल्लरी सांगते, आज मला खूप आनंद झालाय कारण माझी बेस्ट फ्रेंड आणि तिचं संपूर्ण कुटुंब सदावर्ते फॅमिली येथे आली आहे आणि त्यांची मुलगी मेघना सुद्धा आली आहे. सगळेजण या कुटुंबाकडे पाहत असतात. सदावर्ते फॅमिली खूप खुश असते. पण मामी त्यांच्याबद्दल काय अनाउन्समेंट करणार आहे हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. आणि मामी सांगते, माझी अनाउन्समेंट हीच आहे की मी या फॅमिलीमुळे खूप खुश आहे. आज ती पहिल्यांदा आमच्या घरी आली आहे आणि अनाउन्समेंट करण्याआधी मी या सदावर्ते कुटुंबाची मुलगी मेघनाला स्टेजवर बोलवते. मेघना खूप खुश होते आणि मामीजवळ जाऊन उभी राहते. ईश्वरीच्या मनात शंकेची पाल चुकचुकते की नक्कीच काहीतरी वाईट होणार आहे. आणि मग मामी म्हणते, आता मी माझा मुलगा आकाशला जवळ बोलवते. आकाशला सुद्धा प्रश्न पडतो की मम्मा मला कशाला पुढे बोलवते? नम्रता आणि आकाश एकत्रच उभे असतात. हे दोघे एकमेकांकडे पाहतात. पण वल्लरीने बोलवल्यामुळे आकाश हा पुढे जाऊन उभा राहतो. तेव्हा मामी सांगते, हा माझा मुलगा आकाश आणि ही सदावर्त्यांची मुलगी मेघना. मी आज या दोघांच्या साखरपुड्याची अनाउन्समेंट करतेय. आज या दोघांचा साखरपुडा येथे होणार आहे. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. काही लोक आनंदी असतात तर काही लोकांचा विश्वासच बसत नाही. ईश्वरी, नम्रता, आकाश, अर्णव, मामा या सगळ्यांना जबर धक्का बसतो. ईश्वरी आणि नम्रताच्या डोळ्यात तर पाणीच येतं. तर अर्णवला आश्चर्य वाटलेलं असतं. आजी ही मात्र टाळ्या वाजू लागते. सदावर्ते कुटुंब खूप खुश होतं. राजेशचा तर आच वाजतो. त्याला आश्चर्याचा धक्का बसलेला असतो आणि आनंदाचा सुद्धा धक्का बसलेला असतो. तो खूप खुश असतो. राजेश म्हणतो, वा मामी वा, काय सरप्राईज दिलंय. आणि आकाश, कॉंग्रॅच्युलेशन, अचानक साखरपुडा ना, हा मजा आहे बाबा तुझी. आकाशला काय रिॲक्ट करावं ते कळतच नाही. नम्रता खूप दुःखी होते, रडू लागते. ईश्वरी नम्रता आणि आकाशकडे पाहते. हे सगळं अचानक काय घडलं तिलाही जबर धक्का बसलेला असतो. आकाश आणि नम्रता एकमेकांकडे पाहतात. त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर वल्लरी मामी ईश्वरीकडे पाहते आणि मनातल्या मनात म्हणते, कशी जिरवली मग? ईश्वरीला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. मामी अनाउन्समेंट करतच असते. तर सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा आणि मग सगळेजण टाळ्या वाजवत असतात. आकाश आणि मेघना एकमेकांकडे पाहतात. मेघना ही आकाशकडे पाहून खूप लाजते. आकाशला काय बोलावं, काय रिॲक्शन द्यावी तेच कळत नाही. अर्णव हा सुद्धा आकाशचं अभिनंदन करतो. आकाश खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. तर ह्या मालिकेमधला हा सगळ्यात बावळट सीन आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आजच्या काळामध्ये 2026मध्ये ही मामी स्वतःच्या मुलाचं लग्न एकटीने ठरवलंय. असंही नाहीये तिने घरातील कोणाला तर विचारलंच नाही. घरातील मोठ्या थोरांना विचारणं तर लांबच, पण ज्याचं लग्न होणार आहे, ज्याचा साखरपुडा होणार आहे त्या आकाशला सुद्धा विचारलं नाही. तो आकाश आज पहिल्यांदा या मेघनाला पाहतोय. दोघे एकमेकांना भेटले नाहीयेत, एकमेकांशी बोलले नाहीयेत, एकमेकांची पसंती झाली नाहीये आणि मामीने त्यांचा साखरपुडा अनाऊन्स केलाय आणि आकाश हा गप्प बसलाय. त्याने काही विरोध सुद्धा केला नाही. घरात आजी आहे, आकाशचे वडील आहे मामा, पण त्यांना सुद्धा वल्लरीने विचारलं नाही आणि ते सुद्धा काही विरोध करत नाहीये, बोलत नाहीये आणि हा साखरपुडा होणार आहे. आणि मामी एकानंतर एक 6 मारतच असते. मामी ही लगेचच म्हणते, आता हे दोघे तर स्टेजवर आहेत, आकाश आणि मेघना,
मी आकाशची बेस्ट फ्रेंड, अतिशय जवळची मैत्रीण नम्रताला स्टेजवर बोलवते. नम्रताला मोठा धक्काच बसतो. तिच्या चेहऱ्यावर स्माईल ती आणते खोटी खोटी आणि स्टेजवर येते. राजेशला समजतं की मामी चांगलाच खेळ खेळतीये. मामी म्हणते, आलीस का नम्रता? नम्रता ही आकाशची खूप जवळची मैत्रीण आहे आणि मी नम्रताला विनंती करते की तिने आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातात द्यावा आणि आकाशला मेघनाला कायमचं सोपवावं. हे ऐकून नम्रताला जबर धक्काच बसतो. ईश्वरी खूप दुःखी होते. नम्रता ही पुढे येते. आकाश आणि नम्रता एकमेकांकडे पाहत असतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी असतं. दोघे रडवेले झालेले असतात. पण मामी पुढे बोलण्याची आकाशची हिंमत नसते. घरात कोणाचीच हिंमत नसते आणि आकाश हा नम्रताच्या हातात काही हात देत नाही. तर मामी म्हणते, अगं नम्रता, थांबलीस काय? आपल्याला घाई आहे. दे बरं आकाशचा हात मेघनाच्या हातामध्ये. आणि मग नम्रता ही नाईलाजाने आकाशचा हात हातात घेते आणि मेघनाच्या हातात देते. हे करताना नम्रताला खूप दुःख होतं, वेदना होतात आणि ईश्वरी सुद्धा दुःखी होते, रडू लागते. राजेश मात्र चांगलाच खुश असतो या सगळ्या गोष्टीमुळे. सदावर्ती कुटुंबसुद्धा खुश असतं. मामाला आनंद झालेला नसतो आणि हा हात हातात देत असताना आकाश आणि नम्रता या दोघांनाही सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात की अवघ्या 2च दिवसापूर्वी आकाशने नम्रताला गुडघ्यावर बसून प्रपोज केलं होतं. आय लव्ह यू म्हणाला होता. माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगितलं होतं आणि नम्रताने सुद्धा त्याला प्रपोज केलं होतं. आय लव्ह यू टू म्हणाली होती. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या होत्या. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या होत्या. लग्नाची स्वप्न पाहिली होती आणि आज ती सगळी स्वप्न बेचिराग झालेली असतात. आपल्या दोघांचं लग्न होईल ही आशा संपुष्टात आलेली असते. त्यामुळे नम्रता आणि आकाश एकमेकांकडे रडवेले होऊन पाहत असतात. ईश्वरी मामीजवळ असते. मामी माईक थोडा बाजूला घेते आणि ईश्वरीला म्हणते, मग काय, कसा तुझा प्लॅन फ्लॉप केला? मी मामी आहे मामी, माझ्याशी पंगा नाही घ्यायचा. ईश्वरीला खूप राग येतो आणि वल्लरी ही नम्रताला म्हणते, नम्रता अगं घे ना त्याचा हात हातात आणि मेघनाला त्याला कायमचं सोपवून टाक. नम्रताला खूप वाईट वाटतं. नम्रता ही आकाशला म्हणते, आकाश सर द्या तुमचा हात. पण आकाश तिचा हातात हातच देत नाही. नम्रता जबरदस्तीने त्याचा हात हातात घेते आणि मेघनाच्या हातात त्याचा हात सोपवते आणि ती बाजूला निघून जाते. मेघनाला खूप आनंद झालेला असतो. ती आकाशकडे प्रेमाने पाहते पण आकाश तिच्या नजरेला नजरच देत नाही, तिच्याकडे पाहत नाही. सदावर्ती कुटुंब आनंदाने टाळ्या वाजवू लागतं. राजेश, मामा, आजी हे सगळे टाळ्या वाजवतात. नॉर्मली जर असं कुणी केलं, सासूला न विचारता नातवाचा साखरपुडा करण्याचं ठरवलं तर एखादी सासू किती चिडेल. पण आजी काहीच बोलत नाही, उलट आनंदाने टाळ्या वाजवतीये की हो हो वल्लरी तू खूप छान केलंय, मला काही फरक पडत नाही. आणि ज्याचा साखरपुडा आहे त्या आकाशला सुद्धा डोळ्यात पाणी आणल्याशिवाय काही काम नाहीये. इतका मोठा मुलगा ज्याचं लग्नाचं वय झालंय पण त्याच्या मनाविरुद्ध त्याचं लग्न करून दिलं जातंय आणि तो सुद्धा याला विरोध करत नाहीये. आकाश खूप दुःखी होतो. नम्रता तेथून निघून जाते. ईश्वरीच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं. अंजली आणि राजेश पुढे येतात आणि आकाशला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात, अभिनंदन करतात. नम्रता ही रडवेल्या डोळ्याने हे सगळं पाहत असते. फॅमिली फंक्शन सुरू असतं. वल्लरी मामाला बोलवते आणि मामाची ओळख सगळ्यांबरोबर करून देते. मामासुद्धा आकाशला जवळ घेतो, त्याचं अभिनंदन करतो आणि मग मेघनाचे आईबाबा मेघनाला जवळ घेतात, तिचं अभिनंदन करतात. एक फॅमिली गेट टुगेदर सुरू होतं. मामीने कोणालाही न विचारता आपल्या मुलाचा साखरपुडा ठरवलाय. मुलगी शोधली पण यावर कुणीच आक्षेप घेत नाही आणि सगळे हम साथ साथ म्हणत आनंद साजरा करत असतात. पण ईश्वरी खूप दुःखी असते. ईश्वरीच्या डोळ्यात पाणी असतं. मामी हे पाहते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. नम्रता ही बाहेर निघून जाते आणि ईश्वरी हे पाहते की नम्रता घराबाहेर गेली आहे. ईश्वरी सुद्धा तिच्या मागे मागे जाते. राजेशला हे सगळं समजत असतं आणि मामी खूप खुश होते. बळजबरीची सुनबाई, मी तुझा प्लॅन कसा फ्लॉप केला असा मनातल्या मनात विचार करून वल्लरी चांगलीच खुश असते. नम्रता घराबाहेर येते आणि आता घरात काय घडलंय ते सगळं तिला आठवतं की वल्लरीने आकाश आणि मेघनाच्या साखरपुड्याची घोषणा केली आणि नम्रतालाच आकाश आणि मेघनाचा हात एकमेकांच्या हातात द्यायला सांगितला. हे सगळं आठवून नम्रता ढसाढसा रडू लागते. तिला खूप दुःख होतं. आपलं प्रेम हे आपल्यापासून कायमचं दूर गेलंय या भावनेमुळे ती रडू लागते. तेवढ्यात ईश्वरी घराबाहेर येते आणि नम्रता रडतीये, दुःखी आहे हे पाहून तिलाही वाईट वाटतं. ईश्वरी नम्रता जवळ येते आणि म्हणते, नमुताई
प्लीज मला माफ कर, पण आपण सगळं नीट करूया ना, तू घाबरू नकोस, दुःखी होऊ नको, अजून काही बिघडलेलं नाहीये. तर नम्रता ईश्वरीवर खूप चिडते आणि म्हणते, ईश्वरी तू माझा इतका मोठा विश्वासघात करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, मी काय केलंय? तर नम्रता तिला म्हणते, जर तुला मी जाऊ म्हणून पसंत नव्हते, तुझी इच्छा नव्हती की या घरात मी तुझी लहान जाऊ म्हणून यावं, तर तू मला आधीच सांगायचं होतं ना. माझ्याशी खोटं का बोलली, माझा विश्वासघात का केला, की तू जिजूंशी आमच्या नात्याबद्दल बोलशील, घरातील सगळ्यांना मनवशील. ईश्वरी तू माझ्याशी एवढं वाईट वागशील ना असं मला कधीच वाटलं नव्हतं. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. नम्रताचा असा गैरसमज झालेला असतो की ईश्वरीने वेळेवर अर्णवला त्यांच्या नात्याबद्दल सांगितलं नाही, म्हणूनच हे सगळं घडलंय आणि ती ईश्वरीला दोष देत असते. तर इकडे अर्णव हा मामीला विचारतो, मामी हे काय, तू अचानक हे सगळं ठरवलंस, आम्हाला काही सांगितलं पण नाही. मामा म्हणतो, हो ना, आम्हाला तू तर सरप्राईजच दिलंस. तर वल्लरी अर्णवला विचारते, अर्णव तुला तर मुलगी पसंत आहे ना, हे स्थळ पसंत आहे ना, तुझी काही हरकत असेल तर तू सांगू शकतोस. तर अर्णव म्हणतो, माझी काय हरकत असणार आहे मामी, जर तुला हे स्थळ पसंत आहे, मामाला पसंत असेल, आजीला पसंत असेल, ताईला पसंत असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आकाशला मुलगी आवडली असेल आणि त्याला लग्न करायचं असेल, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि हे ऐकून मामीला खूप आनंद होतो. तर मामा म्हणतो, पण तू कोणाला काहीच सांगितलं नाही, असं अचानक कसं काय ठरवलंस? तर मामी सांगते, जेव्हा मी या सदावर्ते कुटुंबाला भेटले आणि त्या मेघनाला भेटले, तेव्हा पहिल्या नजरेतच ती माझ्या मनात भरली होती आणि सून आणायची तर हीच आणायची असं मी ठरवलं होतं. आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा मेघना नक्की आवडेल, तिचं कुटुंब चांगलं आहे, ती दिसायला सुंदर आहे, मुलगीसुद्धा खूप चांगली संस्कारी आहे, त्यामुळे मला फुल कॉन्फिडन्स होता तुम्ही सुद्धा या लग्नाला, या साखरपुड्याला विरोध करणार नाही, त्यामुळे तुम्हाला सरप्राईज द्यायचं असं मी ठरवलं होतं. आणि हे ऐकून सगळेच खुश होतात. मामी त्यांना गुंडाळत असते आणि सगळे गुंडाळले जातात. पण राजेश हे सगळं बारकाईने पाहत असतो आणि त्याला समजतं की मामीने चांगलाच मोठा गेम खेळलाय. मामी ही मेघनाचं खूप कौतुक करत असते आणि कौतुक करत करत सगळ्यांना विचारते, तुम्हाला मेघना पसंत आहे ना? तर अंजली म्हणते, हो मामी, किती गोड सुंदर मुलगी ती, मला तर खूप आवडली आहे. मामासुद्धा म्हणतो, हो आम्हाला सुद्धा आवडली आहे. आणि राजेशला मात्र सगळं खरं माहीत असतं की मामीने नम्रता आणि ईश्वरीचा गेम केलाय. तिला नम्रता सून म्हणून नको होती, म्हणून तिने हा सगळा सापळा रचला होता आणि नम्रताला अलगद आकाशच्या आयुष्यातून बाहेर फेकून दिलंय. तर इकडे नम्रता चिडलेली असते. ईश्वरी तिला समजवण्याचा प्रयत्न करते, नमुताई तुझा गैरसमज होतोय, असं काहीच नाहीये, मी हे जाणून बुजून केलेलं नाहीये, मी अर्णव सरांना सांगण्याचा प्रयत्न करतच होते. पण नम्रता चिडून म्हणते, ईश्वरी खोटं बोलू नकोस, आता माझा तुझ्यावर काडीचाही विश्वास राहिलेला नाहीये. मी तुला 2 दिवसाआधी हे सगळं सांगितलं होतं, तुझ्याकडे पुरेसा वेळ होता जिजूंशी बोलण्यासाठी. जर तू जिजूंना हे सगळं सांगितलं असतं ना, तर त्यांनी नक्कीच काहीतरी हस्तक्षेप केला असता. आज ही लग्नाची, ही साखरपुड्याची घोषणा झालीच नसती, त्यांनी आम्हाला मदत केली असती. पण तू जिजूंना वेळेस सांगितलं नाही, उशीर केला आणि हे सगळं तू जाणून बुजून केलं, कारण माझं आणि आकाश सरांचं लग्न व्हावं ही तुझी इच्छा नव्हती. हे सगळं तू जाणून बुजून केलंय. ईश्वरी खूप दुःखी होते, रडू लागते आणि म्हणते, नमुताई असं नाहीये, मी त्यांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला संधीच नाही मिळाली, मला जमलंच नाही. पण नम्रताला मात्र ईश्वरीचं काहीच खरं वाटत नाही. ईश्वरी खोटं बोलतीये असंच ती म्हणत असते. तेवढ्यात आकाश बाहेर येतो आणि या दोघींचं बोलणं ऐकतो. तर सगळ्यांचा कार्यक्रम सुरू असतो. मामी किचनमध्ये येते आणि राजेश तिच्याजवळ येतो आणि म्हणतो, वा मामी, काय चाल खेळले तुम्ही, काय प्लॅन बनवलाय? तर मामी विचारते, कसला प्लॅन जावई बापू? तर राजेश म्हणतो, काय मामी, आता माझ्यापासून लपवणार का? मला चांगलंच माहिती आहे, तुम्हाला ती नम्रता सून म्हणून नको होती. मला खरं खरं सांगा, तुम्हाला नम्रता का आवडत नाही आणि तुम्ही हे सगळं का केलं? तर मामी म्हणते, जावई बापू, तुम्हाला तर माहिती आहे, मला त्या ईश्वरीचा खूप राग येतो. आधीच एक बळजबरीची सुनबाई घरात आली आहे, मला दुसरी बळजबरीची सुनबाई घरात नको होती, त्यामुळे मी हे सगळं केलंय. राजेश हसतो आणि म्हणतो, काय मामी, आता मला खरं खरं नाही सांगणार का? तुम्हाला ईश्वरीचा राग येतो ते तुमच्या डोळ्यात दिसतं, चेहऱ्यावर दिसतं, ते मला माहिती आहे. पण नम्रताला तुम्ही घरात काय येऊ दिलं नाही, त्याचं खरं खरं कारण मला सांगा. तुमचा नेमका प्लॅन तरी काय आहे? वल्लरी म्हणते, जावई बापू, तुम्ही मला एकदम बरोबर ओळखलं, माझं खरं कारण वेगळं आहे. पण आपल्या दोघांचं एकमेकांबरोबर ठरलंय ना,
की आपण एकमेकांच्या प्लॅनमध्ये साथ द्यायची, पण प्लॅनच्या तळाशी काय आहे हे कधीच जाणून घ्यायचं नाही, वरवर एकमेकांना साथ द्यायची. राजेश म्हणतो, हो मामी, तसं तर आपलं ठरलंय. ठीक आहे, मी या प्लॅनच्या तळाशी जाणार नाही, पण तुम्हाला काही गरज लागली ना तर नक्कीच मला सांगा. तुमचा प्लॅन मात्र खूप भारी होता. मामी खुश होते आणि तेथून निघून जाते. तर राजेश विचार करतो, ए मामी, तुला काय वाटतं, मी तुला फक्त वरवर मदत करणार आहे का? मी लवकरच या सगळ्याच्या तळाशी जाणार, नेमकं काय घडलंय हे मी शोधून काढणार, आणि मग तुझी दुःखती नस सुद्धा माझ्या हातात येईल, त्याचा फायदा मला नक्कीच होईल. असा विचार करून राजेश खूप खुश होतो. तर इकडे घरामध्ये सगळेजण एन्जॉय करत असतात, साखरपुड्यासाठी एन्जॉय करत असतात. तर नम्रता ही ईश्वरीला दोषच देत असते, सगळं तुझ्यामुळे घडलंय. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि म्हणतो, नम्रता शांत हो, ईश्वरीचा यात काहीच दोष नाहीये. मला पूर्ण विश्वास आहे तिच्यावर. तिने प्रयत्न केला असेल, पण दादाशी बोलण्याची तिची संधी मिळाली नसेल किंवा तिला बोलता आलं नसेल. ईश्वरी म्हणते, हो नमुताई, हेच खरंय. मी त्यांच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला बोलताच आलं नाही. आणि जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना, मी आत्ता जाऊन अर्णव सरांना सांगते, ते नक्कीच ऐकतील, आपली मदत करतील, काहीतरी होईल, तुम्ही येथेच थांबा. असं म्हणून ईश्वरी ही घरात निघून जाते. पण आकाश आणि नम्रताला आता कशाचीही विश्वास राहिला नसतो, गॅरंटी राहिलेली नसते. दोघे सुद्धा शिकलेले आहेत, हुशार आहेत, एकमेकांवर प्रेम करतात, आणि तरीसुद्धा वल्लरीने आदेश दिला की तुम्हारा आदेश ही है मेरा शासन, असं म्हणून आकाश सगळं ऐकायला तयार आहे. तर इकडे ईश्वरी ही घरात येते आणि अर्णवचा हात पकडून त्याला बाजूला ओढत आणते आणि म्हणते, अर्णव सर, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अर्णव विचारतो, काय बोलायचं आहे? तर ईश्वरी त्याला सांगते, अर्णव सर, मामीने आता आकाश सरांचा साखरपुडा केलाय, परंतु आकाश सर आणि नमुताईचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांना लग्न करायचंय, आणि मला तुम्हाला हेच महत्त्वाचं सांगायचं होतं. हे ऐकून अर्णवला जबर धक्काच बसतो. त्याचा विश्वासच बसत नाही की नम्रता आणि आकाशचं एकमेकांवर प्रेम आहे. ईश्वरी सांगते, सर, तुम्ही मला मदत करा. आपण आकाश सर आणि नम्रताताईचं लग्न लावून देऊया. जर या दोघांचं लग्न झालं नाही ना, तर तीन लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, कुणीच खुश राहणार नाही. प्लीज तुम्ही मला मदत करा. पण अर्णवला काही कळतच नाही काय रिॲक्शन द्यावी. नम्रता आणि आकाशचं एकमेकांवर प्रेम आहे, पण मला तर याबद्दल काहीच माहिती नाहीये, आकाश कधी काहीच बोलला नाही, असा विचार तो करतो. ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही माझी मदत कराल ना? चला आत्ताच्या आत्ता बाहेर आपण सगळ्यांना सांगूया, तुमचं सगळे नक्कीच ऐकतील. असं म्हणून ती अर्णवचा हात हातात घेते. तर अर्णव चक्क तिचा हात झटकतो. ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी विचारते, काय झालं सर? तर अर्णव म्हणतो, बस झाली तुझी नाटकं, आत्ता मला तुझा प्लॅन समजतोय. एकतर पहिले तुझ्या आईने माझ्या आईच्या आयुष्याचं नुकसान केलं, मग तू आणि तुझ्या आईने प्लॅन बनवला आणि तुमच्या आयुष्यातून माझ्या आयुष्यात इथे आलात, तुला माझ्याशी लग्न करायला भाग पाडलं, आणि आता तुमचं मन एवढ्याने भरलं नाही, तर आता तुझ्या त्या लहान बहिणीला नम्रताला सुद्धा माझ्या घरात पाठवताय आकाशची बायको म्हणून. त्या नम्रताने आकाशला सुद्धा आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलंय. तुमच्या संपूर्ण देसाई कुटुंबाला मी चांगलं ओळखलंय. तू, तुझी आई, तुझी बहीण, सगळे एका माळेचे मणी आहात. सगळे खोटाडे, विश्वासघातकी, आमच्या संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करायला तुम्ही येथे आलाय. हे ऐकून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरी म्हणते, सर, असं नाहीये, त्या दोघांचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. तर अर्णव ईश्वरीवर जोरात ओरडतो आणि म्हणतो, शटअप, एक शब्द मला तुझा ऐकून घ्यायचा नाहीये. जशी तू, तशी तुझी बहीण, तशी तुझी आई, हा सगळा तुमचा प्लॅन आहे. तुमचं देसाई कुटुंब खोटारडं आहे, आणि जर तुमचं सत्य कळण्याआधी तुम्हाला म्हणाली असतीस ना की आकाश आणि नम्रताचं एकमेकांवर प्रेम आहे, तर मी नक्कीच तुम्हाला मदत केली असती. पण आता मला तुमचं सत्य समजलंय, त्यामुळे मी या प्रकरणात काहीच करू शकत नाही. मी तुमची मदत नाही करणार. हे ऐकून ईश्वरीला खूप वाईट वाटतं. तिला ढसाढसा रडू येतं, तिच्या डोळ्यात पाणी येतं, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. खरंच फ्रेंड्स, ईश्वरीबरोबर अर्णव जे काही वागतोय ना, ते खूपच चुकीचं आहे, आणि आता हळूहळू अर्णवचा राग यायला लागलाय, एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन जबरदस्त असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आकाश हा वल्लरीला माझं नम्रतावर प्रेम आहे ही गोष्ट सांगणार, आणि नम्रता ही आपली सून बनेल या भीतीने मामी खूप चिडेल आणि चक्क आकाशचा हात स्वतःच्या डोक्यावर ठेवेल आणि त्याला म्हणेल, घे माझी शपथ की तू त्या नम्रताशी कधीच लग्न करणार नाही. हे ऐकून आकाशला जबर धक्काच बसणार. मग आकाश आता ही शपथ घेईल की नाही हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेल. तर दुसरीकडे
ईश्वरी ही अर्णवला पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करेल तेव्हा अर्णव तिच्यावर चिडून म्हणणार, तुझ्या आईने माझ्या आईला मरायला भाग पाडलंय, त्यामुळे पुन्हा माझ्याशी या विषयावर बोलायचं नाही, मी तुला मदत करणार नाही. आणि हे सगळं राजेश ऐकणार. राजेश ईश्वरीला म्हणेल, अरे रे, हा चिंटुकल्या तुमच्याशी किती वाईट वागतो ईश्वरीजी, अजूनही वेळ गेलेली नाहीये, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला खूप सुखात ठेवेल, सुखाचे चांदणे तुम्हाला दाखवील. ईश्वरीला खूप राग येईल आणि ती राजेशला बोट दाखवून म्हणेल, नालायक माणसा, तुझा पापांचा घडा आता भरलाय, लवकरच अर्णव सर तुझा कायमचा बंदोबस्त करणारे, मग तुझं तोंड पाहायची आम्हाला गरज राहणार नाही. आणि ईश्वरी तेथून निघून जाईल. म्हणजे एकूणच या मालिकेचा पुढील एपिसोडसुद्धा खूप भारी असेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.